नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप खास आहे। तर आज आपण पाहणार आहोत 2 दिवस 3 रात्री हनीमूनमध्ये। चला तर पाहूया आपल्या पुढच्या भागाला। गायत्री आपल्या मैत्रिणीला साखरपुड्याच्या तयारीसाठी घेऊन गेलेली होती आणि ती जेव्हा स्टेजवर आपल्या मैत्रिणीला घेऊन जाते तेव्हा मैत्रिणीपेक्षा सगळ्यांना जास्त सुंदर गायत्री दिसते। अर्थात अमोलला तरी गायत्री स्टेजवरून अमोलला बघण्यासाठी शोधू लागले गर्दीमध्ये आणि अमोल एका ठिकाणी उभा राहून तिच्याकडे सारखा पाहून गालातल्या गालात हसत असतो। गायत्री त्याला जवळ येण्याचा इशारा करते, पण तो मात्र जिथे उभा असतो तिथेच कम्फर्टेबल आहे असे तिला सांगतो। काय ते तोंड वाकडे करते आणि त्याला अंगठा दाखवत आहे। तिथेच उभा राहा खडूस असं म्हणून आपल्या कामाला लागते। गायत्रीचा मोठा भाऊ हे सर्व पाहत असतो आणि मुद्दाम ती सुद्धा अमोल जवळ जाऊन उभा राहते आणि त्यांना म्हणतो, ज्या तिच्याजवळ तिथे तिला चांगलं वाटेल असे लांबून बघण्यासारखे काय? माझं वाटते तुम्हाला? अमोल त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही, मात्र गायत्रीच्या मोठ्या भावाला स्वतःहून विचारतात, तुम्ही ती सुद्धा इथे कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे का? तो आजूबाजूला बघतो। गायत्री किंवा त्यांच्या आई बाबा तर आजूबाजूला कुठेच नाही आहे ना? ह्याची खात्री झाल्यानंतर म्हणतो, तुम्हाला बघायची आहे का तिला? कार्यक्रमात आलेली आहे ती, थोड्या वेळात जाऊ द्या, आरामात दाखवतो तुम्हाला। त्यानंतर त्यांच्या काही गप्पागोष्टी होतात, एकामेकांना टाळ्या देतात आणि कार्यक्रम सुरू झालेला असे म्हणून आता थोडे शांत होतात। साखरपुड्याचा कार्यक्रम आरामामध्ये पार पडतो। दोघेही एकामेकाच्या अंगठी एकामेकांना घालतात आणि त्यानंतर फोटो सेशन सगळं काही होतं। ह्या दरम्यान अर्थात गायत्री अजून तिथेच असते स्टेजवर आणि कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आनंद नवरा मुलगा नवरी मुलगीपेक्षा इतर लोक घेत असतात। हे काही खोटं नाही। जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि गायत्रीचे बाबा अमोलला जेवणासाठी आग्रह करतात। मोहन एकदा गायत्रीकडे बघतो, ती अजूनही तिला मैत्रिणीच्या सांज शृंगारामध्ये बिझी असते। मग शेवटी तो आपल्या सासऱ्याला नकार कसा देणार? आणि त्याची इच्छा नसताना सुद्धा तो त्यांच्या सासऱ्याच्या बरोबर जेवायला निघून जातो। जेवण झाल्यानंतर आल्यावर बघतो तर अजूनही गायत्री तिथेच उभे असते आणि आता मात्र त्यांच्यामध्ये नवरदेव मुलाला उखाणे घेण्याचा कार्यक्रम चालू झालेला असतो। काही नवरदेवाकडचे मंडळीसुद्धा असतात, जी गायत्रीच्या मैत्रिणीला सुद्धा उखाण्यासाठी प्रवृत्त करतात। गायत्रीची मैत्रीण अमोलकडे बघते आणि म्हणते, मी उखाणा घेईन, पण त्याआधी जर माझे जिजू उखाणा घेत असतील तरच। आणि आली ना आता वेळ? अमोल थोडा वेळ विचार करतो आणि मग म्हणतो, मला उखाणा घेता येत नाही, पण मी चांगली कविता करू शकते। मी गायत्रीला बघितल्यानंतर तिच्यासाठी एक कविता बनवली होती। तुमची हरकत नसेल तर तीच कविता म्हणून दाखवतो। सर्व अतिशय खुश होतात आणि म्हणतात, अरे वा, आम्हाला तर फक्त 4 ओळी पाहिजे होत्या। इथे कुणीतरी एक पूर्ण कविताच म्हणणार आहे आणि अशा वेळेस आलेला चान्स कोण सोडणार? ठीक आहे, त्यांच्या सर्व मैत्रिणी एकत्रच ओरडल्या, आम्हाला चालेल, गायत्रीसुद्धा चालेल। गायत्रीला अगदी आमच्याजवळ बसवले आणि म्हणाल्या, हिच्यासाठी तुम्ही कविता लिहिलेली आहे, मग ही अशी लांब उभी कशी राहणार? तिच्याकडे बघूनच म्हणावे लागेल तुम्हाला। मग आता ती कविता एक होती गायत्री,
ती फार भित्री, रसरशीत अशी संत्री, माझ्या घरची ती मंत्री. माझ्या मनाला आता एकच तंत्री, आठवण येता तिची जातो दिन रात्री. तीही प्रेम करते ह्याची आहे खात्री, हो म्हणेल तर वाजवेल तिच्या दारी वाजंत्री. अशी आहे माझी सुंदर गोड बायको गायत्री. अमोलने कविता म्हटल्यानंतर गायत्रीचे गाल लाजून लाल झाले. ती फारच लाजत होती. तिकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि आता सर्वांचा नजर गायत्रीकडे गेली. तिची मैत्रिणी गायत्रीला म्हणाल्या, बघितलेस गायत्री, अमोलरावाने तुझ्यासाठी इतकी छान कविता लिहिली. आता तू सुद्धा काहीतरी म्हणून दाखव त्यांच्यासाठी. सर्वांनी आग्रह केला. गायत्रीला काहीतरी करणे भागत होते. मग ती म्हणाले, मला काही कविता लिहिता येत नाही व म्हणताही येत नाही, परंतु मला आवडते ते पिक्चरचे गाणे मात्र मी त्यांच्यासाठी म्हणू शकते. त्यांची इच्छा असेल तर. अमोलने हुंकार दिला, परंतु तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, आम्हाला नाही चालणार. अमोलराव, गायत्रीसुद्धा छान गाणं गाते, परंतु तुम्हाला सांगणार नाही. आम्हाला माहिती आहे ना, लहानपणापासून नेहमी काही ना काहीतरी वहीच्या मागे लिहिलेले असायचे. कधी चारोळ्या तर कधी कविता. कशाला खोटं बोलतेस? आम्हाला माहिती आहे तुझ्याजवळ आजही ह्या कार्यक्रमामध्ये काहीतरी असलेच, पण तू बोलणार नाही. अशी जा, असं असेल तर आणि सर्व तुझ्याशी कट्टी देऊ. अमोल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. हे मात्र आपल्या मैत्रिणी खरंच आपल्याशी बोलणार नाही ह्या भीतीने त्यांच्याकडे पाहून म्हणाले, अगं आजचा दिवस माझा नाही, तिचा आहे. तिला उखाणा तर घेऊ द्या, मग मी म्हणेन कविता. गायत्रीच्या सर्व मैत्रिणी लगेच मोर्चा गायत्रीकडून साखरपुडा असलेल्या मैत्रिणीकडे नेल्या आणि तिला विनंती केली, बाई, तू तरी लवकरात लवकर उखाणा घे, म्हणजे आम्हाला गायत्रीच्या नवीन कविता ऐकायला भेटेल. आणि तीसुद्धा लगेच उखाणा घेण्यासाठी तयार झाली. रस्ते मोठे आढळल्याचे दिवस असतात. कमी प्रेम करण्याचे प्रेमात होतात. मैने प्रेमवीर आंधळे विनोद तुमचे नाव घेते. बंद करा आता वेडे वाकडे चाळे. तिच्या उखाणा घ्यायचा संपला आणि लगेच सर्वांनी आपल्या मोर्चा पुन्हा गायत्रीकडे नेल्या. गायत्रीने एकदा अमोलकडे बघितले. अमोलने हुंकार देतात ती म्हणाली, अच्छा ठीक आहे. खरंच वाटलं नव्हतं मला भेटेल कोणी असे आपले वनसारखं म्हणते. चला माहेरीची हे दिवस सरले. सासर माहेर खेळ नवा साजन असावा. जवळी जरा प्रेमाचं आहे त्यांची दवा. खेळू नका असा नजरा. नवे नवे असणार बहाणे. कोण कुणाचा प्रेमात किती दिवाने. नव्या संसाराचे नवीन जीवन गाणे. तुला सोडून एक क्षणभरही न दूर राहणे. कविता बोलता बोलता अचानक गायत्री शांत झाली आणि पुढची ओळ अमोलने त्यांच्या कवितेतून मांडून गायत्रीच्या कविता पूर्ण केली. खरंच वाटलं नव्हतं मला हसत हसत हृदयाचा तुकडा देईल कुणीतरी. मला वचन देतो, जीव लावून जीवना कुठेच काही कमी नाही पडणार. आमचा संसारला. अमोलने गायत्रीच्या हातात हात घेतला आणि तिच्याकडे पाहिले. तिनेही त्यांच्याकडे पाहता पुढची ओळ दोघांनी मिळून म्हटली, खरंच वाटलं नव्हतं आम्हाला प्रेमात पडलोय. आम्ही सांगता तुम्हाला सोड वाटवशील. झालंय आम्हाला भेटीला जीव धडपडतोय. काय सांगू तुम्हाला. अमोल आणि गायत्री कविता म्हणत असताना एकामेकामध्ये गुंतून गेले होते. कविता संपून गेली होती. सगळीकडे शांतता पसरलेली होती. अचानक सर्वांनी टाळ्यांचा कहराच केला. गायत्री आणि अमोल भानावर आले. अमोलचे जेवण झालेले होते, त्यामुळे त्याने इशाऱ्याने गायत्रीला तशी खुणा करून सांगितले. गायत्री जेवणासाठी आपल्या मैत्रिणीस बरोबर गेले. पंगतीमध्ये बसलेले असताना गायत्रीला तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या, अगं आम्हाला वाटत होतं की शिक्षक आहे तुझा नवरा,
काय बाई, रोज सकाळी उठा, डबा बनवा आणि 5 वाजता त्याची शाळा सुटली की घरी आल्यावर सुद्धा आला की थकला किंवा मग शाळेतला अभ्यास तो तुला शिकवेन. आणि बस असाच असेल तुझा बोरिंग संसार. पण ही तर वेगळंच आहे बाबा. हा खूपच रोमॅन्टिक आहे तुझा नवरा. मस्त आहे. नशीब लागतं असं नवरा मिळायला. दिसायला खूप सुंदर देखणा आहे आणि मनाने सुद्धा खूप चांगल्या आहे. 2-3 मैत्रिणी तर गायत्रीच्या मागच लागल्या. अमोलला जर एखादा भाऊ असेल किंवा एखादा चांगला मित्र असेल तर त्यांचे स्थळ सुचव आम्हाला. गायत्री लांबून अमोलकडे बघत होती. जेवण करत होती आणि मनामध्ये हाच विचार चालू होता. खरंच काहीतरी मोठे पुण्य असेल तेव्हा तर अमोलसारखा पती आपल्याला भेटला. मित्रांनो, आजचा हा 2 दिवस 3 रात्री हनीमूनमध्ये तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. हा कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा कोणता प्रसंग सर्वात जास्त आवडला हेही जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि असाच नवीन पुढच्या भागाला पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि धन्यवाद.